परंतु माझ्या शक्तीपेक्षा माझ्या आमदारकीपेक्षा हा मार्कडवाडीचा लढा महत्वाचा आहे। अनेक लोक बळी गेले असतील, अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल, पण मी संघर्षामधला माणूस आहे। माझी आमदारकी या लोकशाही पुढे फार मोठी गोष्ट आहे असं नाही, आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं, काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा, आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय। कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही। का कुणाला मान्य आहे? हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये। मार्कडवाडीकर सांगा तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकतं? मग तुम्ही 1400 लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे 1400 लोकांनी तुम्ही अफिडेव्हिट घालणार का? अफिडेव्हिट करून देणार का? मी निवडणुकीतल्या ग्रामसभेचे ठराव तर माझ्याकडे आलेलेच आहेत। मी साहेबांना एक